एका अशा युद्धाची कहाणी जिथं शक्ती, महत्वाकांक्षा आणि बलिदान यांची टक्कर झाली. अत्याचाराचं साम्राज्य उभं राहिलं होतं, पण न्यायाचं शस्त्र अजूनही मौनात झोपलं होतं. आज एक नायक उभा राहणार होता, ज्याच्या हातात होतं मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचं दिव्य कोदंड. ही फक्त एक लढाई नव्हती, हा होता अंधकार संपवण्याचा संकल्प आणि सत्याच्या विजयाची गर्जना. नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण नुकतंच रिलीज झालेला चित्रपट मिराई एक्सप्लेन करणार आहोत. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. चित्रपटाची सुरुवात होते इसवी सन पूर्ण 250 मध्ये, जिथे आपल्याला सांगितलं जातं की इतिहास फक्त दगडांमध्ये नाही तर रहस्यांमध्येही लपलेला असतो. सम्राट अशोकाने एक असा निर्णय घेतला ज्याने येणाऱ्या शतकांना हादरवून टाकलं. कलिंग युद्धानंतर जेव्हा रक्ताने पृथ्वी लाल झाली होती, तेव्हा अशोकाने हिंसा सोडून दिली, पण त्यांनी आणखी एक काम केलं. त्यांनी 9 विद्वानांची निवड केली आणि त्यांच्या हाती दिले 9 रहस्यमय ग्रंथ. या ग्रंथांमध्ये अशी गुप्त विद्या लिहिलेली होती जी सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची होती. आता हे ग्रंथ आणि त्यांच्या शक्ती काय होत्या हे आपण बघूया. पहिला ग्रंथ, प्रकाशाचा प्रसार. यात लिहिलं होतं की प्रकाशाने ऊर्जा कशी नियंत्रित करावी. दुसरा ग्रंथ, सायकोलॉजी म्हणजे मनोविज्ञान. यात मनुष्याचे विचार, भावना आणि मेंदूवर नियंत्रण ठेवण्याची अद्भुत विद्या सांगितली होती. तिसरा ग्रंथ, मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्मजीवशास्त्र. रोग निर्माण करणारे आणि ते संपवणारे अदृश्य जीव यांचं ज्ञान. चौथा ग्रंथ, रसविद्या आणि रसायनशास्त्र. धातू बदलण्याची आणि अद्भुत मिश्रण तयार करण्याची कला. पाचवा ग्रंथ, कम्युनिकेशन म्हणजे संवादाची शक्ती. दूरवरूनच न बोलता संदेश पोहोचवण्याचं रहस्यमय तंत्र. सहावा ग्रंथ, गुरुत्वाकर्षण आणि खगोल. ब्रह्मांड, ग्रह आणि त्यांच्या शक्तींचे असे रहस्य जे विज्ञानापेक्षाही पुढे होते. सातवा ग्रंथ, समाजशास्त्र. सभ्यता नियंत्रित आणि संघटित करण्याचे नियम. आठवा ग्रंथ, अस्त्र शस्त्र. यात असे घातक अस्त्रांचे रहस्य होते जे येणाऱ्या युगापेक्षाही पुढचे होते. नववा ग्रंथ, भविष्यवाणी. येणाऱ्या काळाची झलक, घटना, आपत्ती आणि क्रांती आधीच पाहण्याची विद्या. ते 9ही ग्रंथ वेगवेगळ्या देशांमधील वेगवेगळ्या योद्धांना दिले गेले होते आणि आजही ते त्यांचे रक्षण करत होते. आता कथा येते सन 2000 मध्ये, जिथे आपल्याला अंबिका दिसते, जी 9व्या ग्रंथाची रक्षा करत आहे. या ग्रंथात भविष्यवाणीची रहस्य दडलेली आहेत आणि अंबिकाकडे स्वतः ही भविष्य पाहण्याची अद्भुत शक्ती आहे. अलीकडेच अंबिकाने एक असं भविष्य पाहिलं ज्यामुळे ती पूर्णपणे घाबरली आहे, कारण एक काळी शक्ती आहे जी सर्व ग्रंथांवर कब्जा करणार आहे आणि जर तसं झालं तर तो मनुष्य इतका सामर्थ्यवान होईल की त्याला हरवणं फक्त देवांसाठी शक्य होईल. तेव्हा अंबिका त्या 9 योद्ध्यांना बोलावते जे त्या ग्रंथाचे रक्षण करते आहेत. प्रत्येक जण आपापल्या देशातून अंबिकाकडे येतो. अंबिका त्यांना सांगते की ती काळी शक्ती येत आहे जी हे सर्व ग्रंथ ताब्यात घेईल आणि सगळं नष्ट करून टाकेल. पण हे योद्धे अंबिकाची गोष्ट मानत नाही. ते म्हणतात की या ग्रंथामुळे त्यांच्यातही अनेक शक्ती आहेत आणि त्या शक्तींनी ते त्या दुष्ट मनुष्याला थांबवू शकतात. मात्र अंबिका त्यांना स्पष्ट करते की हे एखादं संभाव्य भविष्य नाही, तर ही वास्तविकता आहे. अंबिकाला उमगलं होतं की हे योद्धे तिचं ऐकणार नाही, म्हणून ती कैलास पर्वतावर अगस्त्य मुनींना भेटायला निघते, कारण ही काळी शक्ती हरवण्याचा उपाय फक्त तेच सांगू शकतात. अंबिका गर्भवती असतानाही कैलास पर्वत चढू लागते, जिथे सामान्य माणसाला चढणं शक्य नव्हतं. तिथे अंबिका अशा अवस्थेत पर्वत सर करते. मार्गात ती आपल्या पोटात वाढत असलेल्या बाळाशीही संवाद साधते. शेवटी अंबिका कैलास पर्वतावर पोहोचते आणि अगस्त्य मुनींना भेटते. ती त्यांना सगळ्या संकटांबद्दल सांगते. त्यावर अगस्त्य मुनी स्पष्ट करतात की हे संकट फक्त 9 ग्रंथांवरच नाही, तर संपूर्ण जगावर येणार आहे. फक्त तोच मनुष्य त्या काळ्या शक्तीला हरू शकतो जो त्रेतायुगातील अस्त्र मिराई उचलू शकेल, आणि तो मनुष्य दुसरा कोणी नसून तुझ्या पोटात वाढत असलेला तुझाच अंश आहे. तोच त्या काळ्या शक्तीशी लढेल आणि तिला हरवेल. पण त्यासाठी तुला एक त्याग करावा लागेल आणि तो त्याग तुझ्या स्वतःच्या लेकराचा असेल, कारण हा सृष्टीचा नियम आहे. त्याग आणि बलिदानाशिवाय हे शक्य नाही. तेव्हा आपण पाहतो की अंबिका जेव्हा आपल्या लेकराला जन्म देते तेव्हा ती त्याला वाराणसीच्या घाटावर सोडून देते आणि मग कथा इथून 24 वर्ष पुढे सरकते, म्हणजे 2024 मध्ये येते. तेव्हा कळतं की ज्या आश्रमात राहून अंबिका हा 9वा ग्रंथ सांभाळत होती, तिथे ती गेली 24 वर्षापासून परत आलेली नाही. आणि त्याचवेळी त्या आश्रमातील संतांना समजलं की महावीर लामा नावाचा एक मनुष्य आहे जो एकामागोमाग एका ग्रंथावर कब्जा करत आहे. आतापर्यंत त्याने 5-6 ग्रंथ ताब्यात घेतले आहे. संत म्हणतात, अंबिकाजींनी मला सांगितलं होतं, जर असं काही घडलं तर तिच्या मुलाला शोधून काढ
आणि त्याला सगळं सांग. दुसरीकडे आपण पाहतो महावीर लामाला, एक असा मनुष्य जो प्रचंड शक्तिशाली आहे. तो हळूहळू सर्व ग्रंथांवर कब्जा करत आहे. त्याच्याकडे इतकी शक्ती आहे की तो कोणीही त्याच्या पुढे टिकू देत नाही. त्याच्या हातात एक काळी तलवार आहे, ज्याच्यासमोर कोणीच उभं राहू शकत नाही. आणि आता तो 6व्या ग्रंथाकडे सरकतो आहे. त्यालाही आपल्या ताब्यात घेतो. तेव्हा अंबिकेच्या आश्रमातून विभा नावाची मुलगी निघते, अंबिकेच्या मुलाला शोधण्यासाठी. विभाकडे अशी अद्भुत शक्ती आहे, जी माणसाच्या मनातलं सहज वाचू शकते. जेव्हा विभा वाराणसीला पोहोचते, तेव्हा तिला समजतं की अंबिकेच्या मुलाचं नाव वेदा आहे आणि त्याला एक अघोरी साधूने वाढवलं आहे. त्यांच्याकडून कळतं की वेदा कधीही एका जागी स्थिर राहिलेला नाही. तो वाराणसीतून पश्चिम बंगालला गेला, तिकडून हैदराबादला. माणसाचं मन वाचता वाचता विभा शेवटी त्या ठिकाणी पोहोचते जिथे वेदा होता. वेदाबद्दल कळतं की तो एक छोटा मोठा चोर आहे. अशाच छोट्या चोरींमध्ये तो गुंतलेला असतो, ज्यामुळे त्याचं नेहमी भांडण होत राहतं. पण वेदा हा घाबरणाऱ्यापैकी नव्हता. तो सरळ या लोकांना भिडायचा. आणि मग शेवटी विभाची भेट वेदाशी होते. विभाला शंका होती की हा खरंच तोच मनुष्य आहे का, ज्याला ती शोधत होती. जेव्हा विभा वेदाचं मन वाचण्याचा प्रयत्न करते, तेव्हा ती पूर्णपणे असमर्थ ठरते. आणि असं विभासोबत पहिल्यांदाच घडलं होतं की ती एखाद्याचं मन वाचू शकली नव्हती. विभा वेदाला सांगण्याचा प्रयत्न करते की तू काही सामान्य माणूस नाही. तू एक योद्धा आहेस, जो एका प्रचंड संकटाशी लढण्यासाठी जन्माला आला आहे. पण वेदा तिच्या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. दरम्यान आपण पाहतो की महावीर लामाला 7व्या ग्रंथाबद्दल माहिती मिळते. आणि जसंच त्याला त्या 7व्या ग्रंथाची माहिती मिळते, तो लगेचच त्या ठिकाणी पोहोचतो आणि तिथल्या सगळ्या लोकांचा नाश करून तो 7व्या ग्रंथावरही कब्जा करतो. अशा प्रकारे महावीर लामा दिवसेंदिवस अधिकाधिक शक्तिशाली बनत जातो. दुसरीकडे आपण पाहतो की वेदाला हळूहळू विभा आवडू लागते. त्याला तिच्यासोबत वेळ घालवायचा असतो. पण विभा नेहमी त्याला सांगत असते की तू एक योद्धा आहेस आणि तुझा जन्म हा एका महायुद्धासाठी झाला आहे. विभा त्याला हेही समजावते की जन्मापासून आजपर्यंत तू जेवढे काही वाईट काम केले आहे, ती खरं तर वाईट नव्हती. ती सगळी चांगली कामं होती. जसं तू जी कार चोरली होतीस, जर ती कार तू चोरली नसतीस, तर पुढे तिचा अपघात होणार होता. आणि तू जी बस चोरली होतीस, ती बस दरीत कोसळणार होती. ती पुढे सांगते, तुझा जन्म एका अतिशय विशेष उद्दिष्टासाठी झाला आहे. तुझ्या शक्तीमुळे माझं ध्येय पूर्ण होऊ शकतं. आणि इथे विभा वेदाला त्या असुरी शक्तींबद्दलही सांगते, जी सर्व काही नष्ट करू इच्छिते. त्या शक्तीला ओळखण्यासाठी तुला एक विशेष मुद्रा धारण करावी लागेल, जी आंतरिक मुद्रा म्हणून ओळखली जाते. जसा वेदा त्या आंतरिक मुद्रेत जातो, तसंच त्याला आपल्या आईच्या गोष्टी आठवू लागतात. त्याला आठवतं जेव्हा तो आईच्या पोटी होता, तेव्हा आईने म्हटलं होतं, आपण वेगळे नक्कीच होत आहो, पण आपण कायमच एकत्र राहू आणि आपली भेट पुन्हा एकदा होईल. तुझं पहिलं लक्ष आहे मीराईपर्यंत पोहोचणं आणि आपली पहिली भेट लवकरच होईल. हे शब्द ऐकल्यावर वेदाच्या डोळ्यातून अश्रू येतात, नाकातून रक्त वाहू लागतं. त्याला आता पूर्णपणे कळून जातं की वेदा आतापर्यंत जे काही सांगत होती ते सगळं सत्य होतं आणि आता त्याला तिच्या सांगितलेल्या मार्गावरच चालावं लागणार आहे. दरम्यान आपण पाहतो की महावीर लामाला 8व्या ग्रंथाची माहिती मिळते. या ग्रंथाची सर्वात मोठी खासियत होती अस्त्रशस्त्र. या लोकांकडे अतिशय विलक्षण प्रकारची अस्त्र होती. त्यांनी या अस्त्रांच्या सहाय्याने महावीर लामाशी लढायचा प्रयत्न केला. पण महावीर लामाकडे आधीच 7ही ग्रंथाची शक्ती होती. त्यामुळे तो त्या सर्व अस्त्रांना नष्ट करून सगळ्यांचा संहार करतो आणि शेवटी 8व्या ग्रंथालाही आपल्या ताब्यात घेतो. आता महावीर लामाला फक्त एकच ग्रंथ शोधायचा होता, तो म्हणजे भविष्यवाणी करणारा 9वा ग्रंथ. हा ग्रंथ शोधण्याची जबाबदारी त्याने आपल्या एका परछाईवर किंवा सावलीवर सोपवली, जिचं नाव होतं युका. दुसऱ्या बाजूला विभाला हे समजलं होतं की आश्रम पूर्णपणे नष्ट करून टाकण्यात आला आहे आणि ज्या लोकांना ती आपलं मानायची ते सगळे मारले गेले आहे. आता विभाच्या आयुष्यात वेदाशिवाय असं कोणीही उरला नव्हता, ज्याला ती आपली म्हणू शकली असती. पण आता युकाला हेही समजलं होतं की विभा कुठे आहे. ती तिथे पोहोचते आणि अनेक लोकांना एकटीने संपवून टाकते. तोपर्यंत विभा वेदाला सांगते की एक खूप मोठं संकट आपल्या जवळ येत आहे. आश्रम पूर्णपणे नष्ट करण्यात आला आहे आणि तिथले सर्व लोक सुद्धा. आता या जगात तुझ्याशिवाय माझं कोणीच उरलेलं नाही. तेव्हाच आपण पाहतो की युका आपल्या बऱ्याच लोकांना घेऊन विभाच्या जवळ पोहोचते. पण तिच्या समोर वेदा उभा असतो. वेदा इथे खूप लोकांशी लढतो, त्यांना मारतो, जखमी करतो. पण तो युकाला हरू शकत नाही, कारण युका फारच शक्तिशाली असते. मग युका वेदाला जखमी करून विभाला सोबत घेऊन जाते. विभा निघून गेल्यावर वेदासमोर एकच मार्ग उरतो आणि तो म्हणजे आंतरिक मुद्रा. तो आंतरिक मुद्रेत बसतो आणि त्याला सगळे मार्ग आठवायला लागतात. त्याला सर्वप्रथम तंत्रवनाविषयी कळतं, ज्याच्या माध्यमातून तो मीराईपर्यंत पोहोचू शकतो. वेदा जेव्हा आंतरिक मुद्रेत बसतो
तेव्हा अंबिका त्याला मार्ग दाखवते. अगस्त्य मुनीने अंबिकेला सांगितलं होतं की जेव्हा वेदा आपलं लक्ष ओळखेल तेव्हा त्याच्या छातीवर एक असं निशाण निर्माण होईल जे त्याला सर्वात वेगळं ठरवेल. वेदाच्या छातीवर जो निशाण तयार झाला होता तो प्रत्यक्षात एक नकाशा होता. त्या नकाशाच्या आधाराने तो मीराईपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधतो. वेदा तिथून निघतो आणि भारताच्या सर्वात शेवटच्या गावातून कैलास पर्वताकडे वाटचाल करतो. पण तिथले लोक त्याला सांगतात की गेल्या 300 वर्षात इथून पुढे गेलेला कोणताही व्यक्ती परत आला नाही. मात्र वेदा त्यांची गोष्ट मानत नाही आणि तो एकटाच पुढे जात राहतो. तो कैलास पर्वताच्या अगदी जवळ पोहोचतो. तिथे वेदाची अवस्था अत्यंत वाईट झालेली असते. पण शेवटी तो मीराईपर्यंत पोहोचतो. आता जसाच तो त्याच्याजवळ जाऊ लागतो, संपाती त्याच्यावर हल्ला करतो. आता संपाती म्हणजे कोण? हिंदू पुराण कथेनुसार संपाती हा जटायूचा भाऊ होता. दोघेही दिव्य पक्षी होते. पंख जळाल्यामुळे उडू शकत नसतानाही संपातीने रामायणात भगवान राम आणि त्यांच्या सैन्याला मदत केली होती. प्रत्यक्षात संपाती अनेक वर्षापासून मीराईची रक्षा करत होता. संपातीने वेदाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पण वेदाला आधीच सांगितलं गेलं होतं की संपातीला मारायचं नाही, फक्त त्याच्या कपाळावर हात ठेवायचा आहे. त्यानंतर संपातीला कळेल की तो इथे एका महान उद्देशाने आला आहे. शेवटी वेदा ते अस्त्र प्राप्त करतो. पण जोपर्यंत वेदाला त्या अस्त्राचं खरं रूप कळत नाही तोपर्यंत ते फक्त एक काठीसारखंच होतं. जेव्हा वेदा त्या ठिकाणावरून परतला तेव्हा लोक त्याची देवासारखी पूजा करू लागले. कारण 300 वर्षानंतर पहिल्यांदाच कोणीतरी जिवंत परतलं होतं. या गावात वेदाची भेट अगस्त्य मुनींशी होते. पण वेदाला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. त्यामुळे अगस्त्य मुनी त्याला म्हणतात, तू मला एजी म्हण. मग एजी वेदाला खूप गोष्टी सांगतात. त्या अस्त्राबद्दल आणि त्रेतायुगातील रामायणाबद्दल. अनेक अशा गोष्टी सांगतात की ज्या पुढे जाऊन वेदाच्या उपयोगी पडणार होत्या. एजी सांगतात की हे अस्त्र तुझी मदत तेव्हाच करेल जेव्हा तू त्याला आपल्या ध्येयाबद्दल सांगशील आणि त्याला त्या ठिकाणी नेशील जिथे प्रभू श्रीरामांनी पहिल्यांदा अस्त्रांना हातात घेतलं होतं. दरम्यान दुसऱ्या बाजूला विभा महावीर लामाच्या ताब्यात होती. महावीर लामा तिला आपली एक बॅक स्टोरी सांगतो. तो म्हणतो की जेव्हा तो लहान होता तेव्हा लोक त्याच्यावर खूप अन्याय करायचे. गावातील लोक त्याच्या आईला जादूटोणीवाली समजायचे. त्यामुळे कोणीही त्यांना जवळ करत नसे. जसजसा हा अन्याय वाढत गेला तसतसं लोकांना मारण्याची भूक त्याची वाढत गेली आणि एक दिवशी त्याने पूर्ण गाव जाळून टाकलं. तेव्हा त्याची भूक संपली, पण आत्म्याची भूक मात्र संपली नाही आणि तेव्हापासूनच तो वाईट कर्म करत आला आहे. यावेळी एजीसोबत वेदा त्या ठिकाणी पोहोचतो जिथे प्रभू श्रीरामांनी पहिल्यांदा अस्त्रांना हातात घेतलं होतं. तिथे पोहोचून वेदा ती जागा शोधायला लागतो, पण ती जागा त्याला कुठेच दिसत नव्हती. अखेर तो त्या जागी पोहोचतो. पण जसंच तो तिथे पोहोचतो तिथे महावीर लामाचे खूप लोक येतात, ज्यांच्यासोबत युकाही होती. युका वेदाला म्हणते, मागच्या वेळेस तू वाचलास, पण यावेळी तुला कोणीही वाचू शकणार नाही. मग सगळेजण एकत्र येऊन वेदावर हल्ला करतात आणि वेदा त्यांच्याशी लढू शकत नाही कारण ते खूप जास्त होते. अचानक त्याला काही गोष्टी आठवतात. तो ते शस्त्र हातात घेऊन म्हणतो, माझ्या आईचं ध्येयच माझं ध्येय, आणि एक मंत्र उच्चारतो आणि यानंतर लगेचच एक प्रचंड स्फोट होतो. ते अस्त्र खरोखरच एका शक्तिशाली अस्त्रात बदलतं. त्या अस्त्राच्या एका वारानेच लोकांचे प्राण जातात, ज्यामुळे वेदा आता सहजपणे सगळ्यांना संपवतो. अगदी शेवटी त्याने युकालाही ठार मारलं. पण मरायच्या आधी युकाने विभाला जखमी केलं होतं. तिची अवस्था खूपच गंभीर होती. पण जसंच विभाच्या हातात ते अस्त्र गेलं ती पूर्णपणे बरी झाली. हे पाहून वेदाला समजलं की हे अस्त्र साधं नाही तर अतिशय शक्तिशाली आहे. यानंतर समजतं की विभालाही 9व्या ग्रंथाबद्दल माहिती नाही की तो कुठे आहे. पण वेदाला आठवतं की 9वा ग्रंथ शोधायचा असेल तर तिथे जावं लागेल जिथे पहिला ग्रंथ ठेवला होता, म्हणजे कामाख्येला. तिथे अघोरी लोक राहतात, ज्यांच्याकडे वेगळ्याच प्रकारच्या तांत्रिक शक्ती असतात. ते लोक कामाख्याला पोहोचतात, पण अघोरी बाबांना ते भेटू शकत नाही कारण तिथे खूप कडेकोट सुरक्षा होती. मात्र आपला हिरो थेट अघोरी बाबांकडे पोहोचतो. जसंच अघोरी बाबा वेदाला पाहतात ते म्हणतात, या विपत्तीशी लढणारा एकच माणूस आहे. ज्याच्या हातात मिराई असेल तो माणूस तूच आहे आणि तू अंबिकेचा मुलगा आहेस. त्याआधी अघोरी बाबा वेदाला एक फ्लॅशबॅकची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, कामाख्येत असे अनेक लोक होते जे काळ्या जादूवर विश्वास ठेवायचे आणि त्या शक्तींशी परिचित होते. पण मी त्यांच्यापेक्षा खूप पुढे होतो. एकदा एक गाव जळत होतं. त्या गावाबाहेर मी एका मुलाला पाहिलं जो खूपच घाबरलेला होता. मी त्याला उचललं आणि कामाख्येला घेऊन आलो. तिथे आणल्यानंतर मी त्याला माझ्या शक्ती शिकवल्या आणि त्याच्या आतही आता खूप तांत्रिक शक्ती आल्या होत्या. तो आम्ही करू शकतो त्या सगळ्या गोष्टी करू शकत होता आणि आता वेळ आली होती की पहिल्या ग्रंथाच्या रक्षणासाठी एखाद्या व्यक्तीची निवड केली जावी. माझा मुलगाही होता जो खूप शक्तिशाली होता. जेव्हा परीक्षा झाली आणि शक्तींची चाचणी झाली तेव्हा कळलं की मी ज्याला निवडलंय तो खूप चुकीचा मुलगा आहे. त्याच्या आत लोकांना वाचवण्याच्या शक्ती कमी होत्या,
पण लोकांना मारण्याच्या शक्ती खूप जास्त होत्या. म्हणून मी माझ्या मुलाला निवडलं. पण ही गोष्ट त्याला सहन झाली नाही. त्याने अनेक लोकांच्या हातात एक जादुई सूत्र बांधलं. ज्याच्या हातात हे सूत्र असेल तो सहज लोकांना वश करू शकेल. आणि शेवटी त्याने आपला खरा रंग दाखवला. त्याने संपूर्ण गावातील लोकांना वश केलं. अगदी मलाही जखडून टाकलं. आणि काही तासातच सगळे लोक मरणार होते. तेव्हाच अंबिकेची एंट्री झाली. अंबिका आली आणि तिने तिथे एक संरक्षण कवच तयार केलं. तिने तो जादुई सूत्र आपल्या हातात घेऊन जाळला आणि स्वतःला अग्नीमध्ये समर्पित करू लागली. अंबिकेचं बलिदान यासाठी होतं की गावातील सगळे लोक वाचू शकतील आणि त्या मुलाच्या जादुई सूत्रातून ते मुक्त होऊ शकतील. याच वेळी अंबिकेने अघोरी बाबा आणि त्या मुलाला भविष्य सांगितलं. हा मुलगा पुढे जाऊन सगळ्या ग्रंथांवर कब्जा करेल. पण जशीच त्याची नजर 9व्या ग्रंथावर पडेल त्याचा विनाश निश्चित आहे. हे ऐकून तो मुलगा तिकडून पळून गेला. तो मुलगा कुणी वेगळा नव्हता तर महावीर लामाच होता. अंबिकेने स्वतःला अग्नीस समर्पित केल्यानंतर गावातील सगळ्या लोकांचे प्राण वाचले आणि त्या दिवसापासून त्या गावात एक दिव्य ज्योती प्रज्वलित आहे, जी अंबिकेच्या रूपात आहे. वेदा त्या दिव्य ज्योतीसमोर उभा राहतो. तो म्हणतो, संकल्पासाठी तू तुझ्या मुलाला त्यागलंस. समूहाला वाचवण्यासाठी तू स्वतःचा त्याग दिलास. हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. तो शपथ घेतो की तो सगळे ग्रंथ योग्य ठिकाणी परत पोहोचवेल आणि मग आंतरिक मुद्रेच्या साहाय्याने तो त्या ठिकाणी पोहोचतो जिथे 9वा ग्रंथ ठेवला होता. तो 9वा ग्रंथ काढतो आणि त्याच्या योग्य स्थानात नेण्याचा प्रयत्न करतो. पण मधल्या वाटेतच त्याची भेट महावीर लामाशी होते. त्याच्या हातात 8 ग्रंथ होते आणि त्या 8ही ग्रंथाच्या शक्ती महावीर लामाच्या आत सामावलेल्या होत्या. जेव्हा वेदा आपल्या लोकांसोबत ट्रेनने प्रवास करत होता तेव्हा महावीर लामाने त्यांच्यावर हल्ला केला. वेदाकडे अस्त्र असूनही महावीर लामा त्याच्यावर जड पडत होता आणि शेवटी महावीर लामालाच तो 9वा अस्त्र मिळतो. आता तो महाशक्तिशाली बनला असतो आणि सहजच वेदाला मारू लागतो. त्याने वेदाला खूपच गंभीर जखमी केलं. तेव्हाच आपल्याला अगस्त्य मुनींनी सांगितलेल्या काही गोष्टी दाखवल्या जातात. जेव्हा मृत्यूलाही हरवलेला असुर समोर उभा राहतो तेव्हा त्याच्या अंतासाठी स्वतः देवही शस्त्र बनून प्रकट होतात आणि तो अद्भुत शक्तिशाली अस्त्र म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा धनुष्य कोदंड होय. जेव्हा हे अस्त्र कुठल्याही योद्ध्याच्या हातात जातं तेव्हा ते दिव्य अस्त्रात रूपांतरित होतं आणि आता ते अस्त्र कोदंड या धनुष्यात बदलतं. इथे आपला नायक वेदा त्या कोदंडाचा वापर करतो आणि फक्त एका बाणाने तो महावीर लामाचा वध करतो. जेव्हा पापाने आपल्या मर्यादा ओलांडल्या होत्या, जेव्हा निर्दोषांच्या आक्रोशाने आकाशही थरथरलं होतं, तेव्हा भगवान श्रीरामांच्या कोदंडातून सुटलेला तो बाण, तो दिव्य बाण फक्त एक अस्त्र नव्हता तर न्यायाचा संकल्प होता. तो बाण ज्याने खलनायकाचा अभिमान चिरडून टाकला. तो बाण ज्याने शतकानुशतके चालत आलेली अंधकाराची परंपरा संपवली. आज रक्ताने माखलेली जमीन निशब्द साक्षीदार झाली होती. पण हवेत एकच संदेश घुमत होता. कितीही मोठा अत्याचारी असो, सत्य आणि धर्माचा विजय निश्चित आहे. नायकाने फक्त एक युद्ध जिंकलं नव्हतं, तर त्याने भविष्यालाही एक नवी दिशा दिली. त्याच्या हातात उचललेला तो कोदंड मानवतेसाठी आशेचं प्रतीक बनला आणि अशा रीतीने या कथेचा अध्याय इथेच संपतो. पण इतिहास आपल्याला नेहमीच एक गोष्ट शिकवतो. जेव्हा अंधकार दाटतो, तेव्हा प्रकाशाचा उदय नक्कीच होतो. तर मंडळी, हे होतं मीराई या चित्रपटाचं संपूर्ण एक्सप्लेनेशन. ही कहाणी फक्त एका नायकाची नव्हती, तर आपल्या प्रत्येकामधल्या प्रकाशाची होती. लक्षात ठेवा, सत्य कितीही दाबलं तरी त्याची ज्योत कधीच विझत नाही. जर तुम्हाला हा व्हिडिओ आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.